विधिमंडळामध्ये लक्षवेधी लावण्यावरनं मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकाच वेळी एका विभागाच्या 12 लक्षवेधी लावता कसं काम करणार आम्ही असा प्रश्न त्यांनी विचारलाय। रात्री उशिरापर्यंत सभागृह चालवणं आणि सकाळी परत पुन्हा लक्षवेधी लावणं हे योग्य नाहीये। अधिकारी घरी जाणार कधी आणि परत येणार कसे, मग इथेच राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। नगरविकास विभागाच्या एकाच वेळी 12 लक्षवेधी लावल्यामुळे ते संतप्त झाले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सभागृहात आहेत म्हणून मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आज एकूण 13 लक्षवेधी आहेत। बरं, 13 लक्षवेधी जाहीर कधी झाल्या? रात्री 12-12:30 नंतर। अध्यक्ष महोदय, 12:30 नंतर ज्यावेळी 12-13 लक्षवेधी या मंत्र्यांकडे येतात, मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे, विधान परिषदेमध्ये देखील आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावधानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो। त्याच्यामुळे काहीतरी लिमिट असलं पाहिजे, काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे। आज 13 लक्षवेधीमध्ये ब्रीफिंग जर घ्यायचं असेल, काल 6 लक्षवेधी होत्या नगरविकासच्या, आज देखील 6 लक्षवेधी आहेत। अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो। मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे, नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा। 12-12, 13-13 लक्षवेधी ह्या एका दिवशी लावल्या जातात आणि एका डिपार्टमेंटच्या 5-5, 6-6 लक्षवेधी असतात। त्याच्यामुळे सदस्यांना देखील न्याय मिळत नाही।